नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट असे रव्याचे मेदूवडे करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी बारीक रवा घेतलाय, एक मध्यम आकाराचा बटाटा कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून उकळून घेतलाय। थंड झाल्यावर त्याचं साल काढून घेतले। रव्याचे मेदूवडे करायला घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवलाय। पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकते। तेल गरम झाले, छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया। जिरं छान फुललंय, 2 चिमूट हिंग, याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकते। ज्या वाटीने आपण 1 वाटी बारीक रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकले। पाणी गरम झाले, 1 वाटी ताक टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। ताक टाकल्यामुळे मेदूवड्याची चव खूप छान लागते। जर तुम्हाला ताक टाकायचं नसेल तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी ताक याच्याऐवजी तुम्ही 2 वाट्या पाण्याचा वापर करा। गॅस मी कमी केलाय। याच्यामध्ये रवा टाकूया। रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत। मिश्रणाचा छान गोळा तयार झालाय। गॅस मी बंद केलाय। याच्यावर झाकण ठेवते। 2 मिनिटं आपण हे मिश्रण झाकून ठेवूया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। मिश्रणाला छान वाफ आली आहे। आता हे मिश्रण मी ताटात काढून घेते। ताटात काढून घेऊया। सर्व मिश्रण ताटात काढून घेतले। थंड झालं की आपण हे मळून घेऊया। मिश्रण कोमट झालंय, थोडंसं मळून घेऊया। मिश्रण छान मळून घेतले। आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घेऊया। 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे ती टाकूया। अर्धा इंच आलं साल काढून किसून घेतले ते टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा टाकू शकता। चवीनुसार मीठ। मेदूवडे छान कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून पिठाचा गोळा बनवून घेऊया। पिठाचा छान गोळा तयार झालाय। पीठ छान मळून घेतलंय। आता आपण याचे मेदूवडे करायला घेऊया। मेदूवडे करायला घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावून घेतलंय। पिठाचा छोटासा गोळा घेतलाय, थोडासा मळून घेतलाय। बोटाला पाण्याचा हात लावून घेतलाय। मध्यभागी होल करून घेऊया। दुसऱ्या बाजूने पण करून घेऊया। अशाच पद्धतीने सर्व मेदूवडे तयार करून घेऊया। सर्व मेदूवडे करून घेतलेत। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। वडे तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। पिठाचा छोटासा गोळा टाकून बघूया। पिठाचा गोळा पटकन वर आलाय। तेल गरम झालंय। मेदूवडे तळण्यासाठी तेल चांगलं तापून घ्यायचं। गॅस मी कमी केलाय। वडे टाकूया। लो टू मीडियम गॅसवर वडे तळून घ्यायचे। वडे लगेच हलवायचे नाही। 1 ते 2 मिनिटांनी वडे पलटून घेऊया। वडे तळताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा। मंद गॅसवर वडे तळायचे नाही, नाहीतर वडे तेलकट होतात। वडे उलटवून घेऊया। सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने वडे तळून घेऊया। उलट पालट करून दोन्ही बाजूने तळून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने एकसारखे तळले जातात। वड्यांना सोनेरी रंग आलाय। आता हे वडे आपण काढून घेऊया। निथळून घेऊया। छान झालेत आपले मेदूवडे। अशाच पद्धतीने उरलेले वडे मी तळून घेते। आपले रव्याचे मेदूवडे तयार झालेत। प्लेटमध्ये सर्व केलेत। छान झालेत वडे। हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेत। हे वडे आपण टोमॅटो सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकतो, सांबार बरोबर खाऊ शकतो। चवीला खूप छान लागतात, झटपट होतात। याच्यामध्ये आपण ताक टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते। नाश्त्यासाठी करू शकतो, मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो। सर्वजण आवडीने खातात। वडे कसे झालेत ते बघूया। छान कुरकुरीत झालेत, सॉफ्ट झालेत, छान झालेत वडे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।